पहिलं षटक घेऊन येतील या इनिंगच्या सुरुवातीचं. अक्षय सामना करतील उमेश. पहिला चेंडू तडकावलेला जरूर, लॉंग ऑफ बाउंड्री पार, सीमा पार षटकार. 6 धावा. पंच आम्हाला कळवतात 6 धावा. बघितलं तर अगदी जोरात मारलेला हा फटका लॉंग ऑफच्या दिशेने. पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार आणि स्वतःच देखील आणि संघाचं देखील 6 धावाने खातं उघडताना अशा भरपूर पटक्यांची गरज असेल जर करसुनी संघाला विजय प्राप्त करायचा असेल तर. पण गोलंदाज देखील कमबॅक करणार. पुन्हा एकदा पुलचा पटका, गुटना टेक, तमाशा टेक अशा पद्धतीचा हा फटका आणि 6 धावा. बॅक टू बॅक दुसरा षटकार. अगदी उमेशच्या बॅट मधून हा निघालेला पॉवरफुल सीमा पार षटकार. या अगोदरच्या आपण जर इनिंगचा विचार केला तर सुरुवात चौकाराने आणि आता या इनिंगची सुरुवात पाहिली तर षटकाराने आणि बॅक टू बॅक 2. अगदी गोलंदाजावर प्रहार सुरुवातीपासूनच पाहायला जरूर मिळतोय. बघितलं तर आता पुढील चेंडू घेऊन मार्गस्थ होतील ते अक्षय. सामना करतील उमेश. पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने मारला फटका. तिथे क्षेत्ररक्षक जरूर प्रयत्न चांगला केला होता परंतु चेंडू ट्रॅव्हल करतोय तोपर्यंत सर 2 धावा. ठीक आहे, इथे 2 धावा पूर्ण केल्या. आणि पुढील चेंडू अक्षय यांचा उमेशसाठी. बघावं लागेल आता कशा पद्धतीने पुढील चेंडू ते टाकतायत. अगदी जोरात मारण्याचा प्रयत्न होता. लॉंगांचे खेळाडू तिथे जरूर तैनात. गणेश फेकी होईपर्यंत 2 धावा पूर्ण. पॉवर प्लेचं षटक पाहिलं तर अगदी कुठेतरी महागडं म्हणावं लागेल. सुरुवातीचे 2 चेंडू पाहिले तर त्यानंतर मात्र दोन्ही चेंडूवर कमबॅक जरूर म्हणावं लागेल. अगदी स्लोवर पद्धतीचा चेंडू पडल्यानंतर वळण प्राप्त केलं आणि फलंदाज बीट झाले. डॉट चेंडू. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. इथं षटक समाप्त. धावसंख्या झालेली आहे 16. पहिलं षटक समाप्त 16. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 16 धावा बनवल्या गेलेल्या आहेत. स्ट्राईकवर असतील आता माही. आणि गोलंदाजीसाठी पाहिलं तर वैयक्तिक पहिलं, संघाचं दुसरं षटक घेऊन येत आहेत ते किरण. आता जर आपण विचार केला तर पॉवर प्लेचं पहिलं षटकाचा विचार केला तर थोडंसं महागडं. एकूण 16 धावा तिथे वसूल केल्या गेल्या. आता जर विचार केला तर नवीन गोलंदाज असतील ते किरण. सामना करतील माही. अगदी रिव्हर्सचा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क जरूर पाहायला मिळालेला नाही आणि लेग बायच्या रूपाने 1 धाव. आता स्ट्राईकवर असतील उमेश. या अगोदरच्या षटकामध्ये आपण त्यांच्याकडून जरूर 2 हवाई फायर देखील पाहिले. आणि ते हेलिकॉप्टर उडवलाय.
जातो सरळ सीमा पार, 6 धावांसाठी षटकार. अशा पद्धतीचे चेंडू जर तुम्ही उमेशला टाकले तर तो मात्र इथे गोलंदाजाला सोडणार नाहीये. अगदी टाइम केला आणि अगदी खोदून काढला आणि 6 धावा प्राप्त केल्या. पुढील चेंडू किरणचा, सामना करतील उमेश. पुन्हा एकदा आणि 6 धावा. तिथे चान्स जरूर क्रिएट केला होता, परंतु क्षेत्ररक्षकापासून थोडासा चेंडू दूर राहिला आणि इथे 6 धावा. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवलेलं होतं ते सीमापार जाऊन लँड जरूर झालं आणि 6 धावा मिळाल्या. आणि ते कव्हरच्या दिशेने मारलेला फटका, चेंडू जातोय हवाई सफरला. 6 धावांसाठी षटकार. सर नो आहे, ठीक आहे, नो चेंडू. प्रीहिट चा हा चेंडू. अगदी 3 बॅक टू बॅक षटकार पाहायला मिळाले. पुन्हा एकदा हवाई फायर आणि चेंडू जातोय हवाई सफर करण्यासाठी. 6 धावांसाठी षटकार. आता जर आपण विचार केला तर उमेश यांचे बॅक टू बॅक 4 षटकार. उमेशचा जर आपण वैयक्तिक खेळीचा विचार केला तर 10 चेंडू मध्ये 40 अगदी घणाघाती प्रहार गोलंदाजावर आपल्याला पाहायला मिळत आहेत उमेश कडून. आता जर इथून पुढे आणखीन 2 षटकार मारले तर दिलीप झंजे यांच्याकडून उमेश यांना 100 रुपये असणार आहे पारितोषिक. पुन्हा एकदा मारला होता जरूर, परंतु फिल्डरला तिथे भेदू शकलेले नाहीत आणि विकेट. फलंदाजी पाहिली तर अगदी धुवाधार खेळ. इथे वादळी खेळी समाप्त. हेलिकॉप्टर जरूर मारला होता, परंतु ते सरळ जाऊन लॉंग ऑनचे खेळाडू गणेश यांच्या हातामध्ये ते जाऊन लँड झाला आणि तिथे विकेट. पहिला धक्का. आणि त्यानंतर पाहिलं तर न्यू बॅटर आपल्याला जरूर पाहायला मिळतील शिवम